हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला जे फेशियल दाखवणार आहे ते ऑइली स्किनसाठी फार उपयुक्त आहे। तसंच तुमची जर स्किनला सुरकुत्या असतील किंवा तुमच्या स्किनला रिंकल्स असतील किंवा तुमची स्किन डल असेल तर त्यांच्यासाठी हे फेशियल फार फायद्याचे आहे। तर बघा, त्याची करण्याची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। काय करायचं, कसं करायचं, कोणती मशीन यूज करायची, कोणत्या स्टेप यूज करायच्या, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा, सगळ्यात आधी नेचरचं क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं आहे। क्लिन्झिंग मिल्क घेऊन बघा, क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या करत आहे। जर तुम्हाला क्लिन्झिंगच्या स्टेप येत नसतील तर त्याचा सेपरेट व्हिडिओ देखील आहे किंवा हा व्हिडिओ बघून जरी तुमच्या लक्षात येणारच आहे। बघा, याप्रमाणे तुम्हाला क्लिन्झिंगच्या स्टेप्स करायच्या आहेत आणि या फेशियलचे फायदे खूप आहेत। हे तुम्हाला जर तुमची स्किन डल झाली असेल किंवा उन्हात जाऊन तुमची स्किन काळवंडलेली असेल तर तुम्ही हे फेशियल करू शकता। त्याचप्रमाणे जर तुमच्या स्किनला सुरकुते आलेले असतील किंवा वयस्कर झालेली स्किन जर असेल, म्हणजे एजंट स्किन म्हणजेच कोणती 30-35च्या वयानंतरची जी स्किन असते त्या स्किनला देखील हे फेशियल आपण करू शकतो। या फेशियलने तुम्हाला इन्स्टंट ग्लो येणार आहे। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तो ग्लो बघायला मिळणार आहे की कशा पद्धतीने इन्स्टंट ग्लो येतो। तुम्ही देखील हे फेशियलचा रिझल्ट बघून आश्चर्यचकित होणार आहात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कुठेही स्किप करायचा नाहीये। बघा, शेवटपर्यंत मी तुम्हाला कुठेही स्किप न करता व्हिडिओ दाखवणार आहे। फक्त व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण हरकत नाही, तुम्हाला सगळ्या स्टेप तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। बघा, क्लिन्झिंग आपण करून घेतले आणि पूर्ण स्किन पुसून घ्यायची आहे। बघा, तुम्ही हे फेशियल आहे ना घरच्या घरी देखील करू शकता। कोणाची तरी हेल्प घेऊन ते फेशियल करू शकता। कुठल्याही कंपनीचा एक छान असा स्क्रब घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे व्हिटॅमिन सीचा स्क्रब आहे, तो मी इथे यूज करते। बघा, स्क्रब लावून झालेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर स्टीम द्यायची आहे। मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही, अगदी शेवटपर्यंत तुम्हाला आहे असाच व्हिडिओ मी दाखवत आहे। त्यामुळे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आपल्याला इथे स्टीम देऊन घ्यायची। बघा, 5 ते 7 मिनिटं इथं स्टीम देऊन घ्यायचे। फार डीपली मी तुम्हाला सांगत आहे, पूर्ण आपल्याला स्किनला स्टीम देऊन घ्यायची आहे, जेणेकरून जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील ते आपले रिमूव्ह झाले पाहिजे। कारण ऑइली स्किनला हा जनरली प्रॉब्लेम असतो, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स। त्यामुळे आपल्याला इथे स्टीम कंपल्सरी द्यायची आहे, कारण स्टीम दिल्याशिवाय ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघत नाही आणि जरी निघत असतील तर काढताना आपल्याला खूप त्रास होतो। त्यामुळे इथे आपल्याला स्टीम कंपल्सरी 5 ते 7, खूप जास्त वेळही द्यायची नाहीये, 5 ते 7 मिनिटं इनफ आहे। त्याच्यानंतर इथे फेशियल मसाजर आहे, इथे आपण स्क्रबिंग करतोय। मग अशी आपण स्क्रब लावलं होतं व्हिटॅमिन सीचं। त्याच्यानंतर इथे फेशियल मसाजर ही मशीन आहे। या मशीनचा देखील व्हिडिओ मी बरेच वेळा तुम्हाला शेअर केलेला आहे। याचा फायदा काय, याचा रिझल्ट काय, त्याच्यानंतर ही यूज कशी करायची, किती वेळ वापरायची, याचं सगळं डीप नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे। तुम्ही बॅक जाऊन चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ बघू शकता। आणि हे बघा, हे फेशियल मसाजर युनिट आहे। ह्या युनिटने आपल्याला स्क्रबिंग करायचंय। त्याला फेशियल मसाजर म्हणतात, पण मसाजमध्ये याचा काहीच फायदा नसतो। आपल्याला हे स्क्रबिंग करण्यासाठी वापरावं लागतं, जेणेकरून जी आपली वरची डेड स्किन आहे, स्किनवरची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होते। हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं वापरून परत हाताने देखील 5 मिनिटं आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे। इथे स्क्रबिंग करत असताना आपल्याला ज्या क्लिन्झिंगच्या स्टेप्स आहेत त्याच यूज करायच्या आहे। बघू शकता, ज्या क्लिन्झिंगच्या स्टेप आहेत त्याच आपण यूज करत आहोत। अशा प्रकारे आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे। पूर्ण जी आपल्या स्किनवर एक लेअर असतो डेड स्किनचा, तो पूर्ण रिमूव्ह होतो याने। त्यामुळे मशीननी केल्यानंतर एक 5-7 मिनिटं आपल्याला परत हाताने करायचे। क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या एक वेळा करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण वाइपअप करून घ्यायचं आहे। क्लिन्झिंगच्या स्टेप जर येत नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि जरी लक्षात नाही आलं तर क्लिन्झिंग कसे करायचं याचं देखील मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे। अगदी स्टेपचे नावं देखील तुम्हाला तिथं सांगितलेली आहेत, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेन। अशा प्रकारे आपल्याला क्लिन्झिंगच्या स्टेप्स करून घ्यायचा आहे, बघू शकता। आणि आपल्याला स्क्रबिंग करताना
पूर्ण स्क्रब झाल्यानंतर आपल्याला इथे वाइप अप करून घ्यायचं आहे. म्हणजे एखाद्या कॉटनने किंवा रुमालाने तुम्हाला ते पूर्ण पुसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. म्हणजे जे स्क्रबचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते सगळे रिमूव्ह झाले पाहिजे, म्हणजे सगळे गेले पाहिजे. पूर्ण चेहरा छान व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. आणि इथे माझ्याकडे आयुर्वेदाचा हा मसाज पॅक आहे, मसाज क्रीम आहे. ही मसाज क्रीम वापरून आता आपल्याला मसाज करायचे. आता मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत तिथे देखील तुम्हाला आता लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. किंवा नसेल समजत तर तुमच्यासाठी याच्यावर खास व्हिडिओ देखील केलेला आहे की फेशियल करताना मसाज कसा करायचा, तो तुम्ही बघू शकता. अदरवाईज ह्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला लक्षात येणारच आहे. पण तो व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्याची पूर्ण नावासहित तुम्हाला डिटेल्स शेअर केलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. अदरवाईज हा मसाज तुमच्या लक्षात येणारच आहे. हे बघा, आपल्याला छान असा मसाज करून घ्यायचा आहे. या मसाजने तुम्हाला काय फायदा होणार आहे ते सांगते. तुमची जी स्किन आहे ती टाईट होणार आहे. तुमच्या स्किनवर जे रिंकल्स, डोळ्याखाली जे रिंकल्स आहेत ते कमी होणार आहेत. तुमच्या स्किनला टाईटनेसपणा येणार आहे आणि स्किनला ग्लो देखील येणार आहे. अशा पद्धतीने खूप सारे मसाजचे फायदे आहेत. त्याच्यानंतर आपल्या स्किनला जे ब्लड सर्क्युलेशन हवं असतं ते पूर्ण ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. त्याच्यामुळे हा मसाज खूप महत्त्वाचा आहे. आणि मसाज केल्यामुळे क्लायंटला खूप रिलॅक्स वाटतं आणि आपल्या स्किनवर किंवा क्लायंटच्या स्किनवर छान असा ग्लो देखील येतो. अशा प्रकारे मसाजचे खूप सारे फायदे आहे. पण आपण आत्ता बघत आहोत की थर्मो फेशियल कसे करायचे. तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की थर्मो फेशियल आपण कसं करत आहोत. तर सगळ्यात आधी आपण काय केले की आपण क्लिन्झिंग करून घेतले. कुठलंही छान क्लिन्झिंग मिल्क घ्या, क्लिन्झिंग लोशन घ्या, तुम्ही जे काय वापरताल त्याने तुम्हाला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. छान असं क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या वापरून क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्क्रब लावून घ्यायचा आहे. स्क्रब तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो स्क्रब तुम्ही तिथे यूज करू शकता. स्क्रब लावल्यानंतर आपल्याला स्टीम द्यायची आहे. आता इथे स्टीम तुम्हाला कंपल्सरी द्यायची आहे, कारण जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते ऑइली स्किनला फार प्रॉब्लेम असतात. त्यामुळे ऑइली स्किनला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स फार असतात. त्यामुळे ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी आपल्याला स्टीम देणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्टीम नाही दिली तर तुमच्या स्किनला खूप खूप प्रॉब्लेम येतो, खूप दुखतं. त्याच्यामुळे पटकन निघावं जर असं वाटत असेल तर तुम्ही स्टीम द्या. स्टीम दिल्यानंतर आपल्याला जी मसाजची जी मशीन दाखवली तुम्हाला मी, ती मशीन आपल्याला यूज करायची आहे. ती मशीन यूज केल्या किती वेळ करायची आपल्याला 10 ते 15 मिनिटं ती मशीन आपल्याला वापरायची आहे. आणि वापरल्यानंतर पुन्हा आपल्याला हाताने स्क्रबिंग करायचं आहे 5 मिनिटं. 5 ते 7 मिनिटं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहरा पुसून काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर स्किनला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे. किंवा अदरवाईज तुम्ही इथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह केले तरी चालणार आहे, कारण आपण स्टीम दिलेली असते. चेहरा गरम असतो आणि ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघायला पटकन मदत होते. त्यामुळे तुम्ही इथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घेतले तरीही चालणार आहे. हे जे क्लायंट आहे त्यांच्या नोजवर किंवा चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काहीही नाहीये, त्यामुळे इथे आपण काढले नाहीत, पण तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण चेहरा पुसून झाल्यानंतर थोडासा ड्राय होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मसाज क्रीम लावायची आहे. आता मसाज क्रीम लावल्यानंतर तुम्हाला प्रॉपर मसाज करायचा आहे. आता तो कसा करायचा तर व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येतच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही स्किप केला तर जी महत्त्वाची मी माहिती तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ती तुम्ही मिस करणार आहात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि ज्या मसाजच्या स्टेप्स आहेत त्या मी प्रॉपर इथे दाखवलेल्या आहेत.
फक्त नावं सांगितलेली नाही आहेत, कारण याच्या आधी मी बरेच वेळा तुम्हाला याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच लिंक शेअर करेल. तुम्ही तो व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकता किंवा चॅनलला व्हिजिट करा आणि पहा मी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ह्या चॅनलवर काय बघायला मिळणार आहे. तर ब्युटी रिलेटेड सगळी इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला या चॅनल बघायला मिळणार आहे. आयब्रोज कशी करायची, ब्लीच कसं करायचं, फेशियल कसं करायचं, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, हेअर स्पा, कॅरेटिन, कॅरास्मूथ, असे बरेच जे पॉईंट आहेत तुम्हाला मी या चॅनलवर दाखवत असते आणि खूप इम्पॉर्टंट अशी माहिती तुमच्यासाठी मी शेअर करत असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जरी बघत असलात तरी जी माहिती मी तुम्हाला सांगत असते ती तुम्ही लक्ष देऊन ऐकत जा, कारण मी जी माहिती सांगते ती खूप महत्त्वाची असते आणि तुमच्या डेली यूजमध्ये किंवा तुमचं जर पार्लर असेल तर त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी शेअर करत असते. माझा जो अनुभव आहे तो मी तुमच्यासाठी शेअर करत असते. मला जे फेस करावं लागलं पार्लरमध्ये ते मी तुम्हाला शेअर करत असते किंवा पार्लरमध्ये जे काय माझ्या शिकवलं जातं किंवा जे काय मी घेते स्टुडंटचं ते देखील तुम्हाला शेअर केलं जातं. त्यामुळे व्हिडिओ बघत असताना शेवटपर्यंत मी जी काही माहिती सांगत असते ती तुम्ही ऐकत जा. हे बघा, आपल्याला प्रॉपर डोळ्याचा मसाज करायचा आहे. आयब्रोजचे जे प्रेशर पॉईंट आहेत ते देखील दाबून घ्यायचे आहेत आणि प्रॉपर डोळ्याला रिलॅक्स वाटावं म्हणून रिलॅक्सिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे. खूप छान असं फेशियल मसाज केल्यानंतर फील होतं, खूप छान रिलॅक्स वाटतं. त्यामुळे ह्या मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्या खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. दुसरी एक पद्धत आहे पण ती खूप अवघड आहे, त्यामुळे या पद्धतीनेच मी माझ्या स्टुडंटलाही शिकवते आणि मी देखील याच पद्धतीने करते. त्यामुळे खूप रिलॅक्सिंग मसाज आहे, प्रेशर पॉईंट आहेत आणि जे प्रेशर पॉईंट दाबल्यानंतर रिलॅक्स वाटतं ते सगळे आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने हे मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आहेत. त्यामुळे या मसाजच्या स्टेप प्रॉपर करा. त्यामुळे जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तिथे प्रॉब्लेमचं सोल्युशन देईल. पण तुम्ही या मसाज स्टेप, क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या कंपल्सरी पाठ करून ठेवा किंवा प्रॅक्टिस करून ठेवा, कारण ह्या मसाज स्टेप किंवा क्लिन्झिंगच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला क्लीनअप करण्यासाठी वापराव्या लागतात. मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला फेशियल करण्यासाठी वापराव्या लागतात. त्यामुळे ह्या स्टेप्स आहेत त्या प्रॉपर तुम्ही पाठ करून ठेवा किंवा प्रॅक्टिस करून ठेवा, पण तुम्हाला ह्या आल्या पाहिजे. खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे. बघा, आपला मसाज झालेला आहे आणि जो 20चं थर्मोहब हे पॅक आहे आपल्याला इथे बघा, हा फेस गॉज म्हणतात त्याला. हा फेस गॉज आहे, याला थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि आपण जे मसाज केले त्याला वाईप अप न करताच त्याच्यावरच आपण हा फेस गॉज वापरलेला आहे. हा थोडासा ओला करून घेतलाय जेणेकरून आपण जो पॅक लावणार आहोत थर्मोहबचा तो लावताना तो इकडे सरकू नये. त्यामुळे इथे थोडासा तो फेस गॉज आहे आपण ओला करून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने छान असा ओला करून घ्यायचा आहे आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने तेलगट असतो, आपण मसाज केल्यानंतर आपली स्किन तेलगट होते आणि त्याच्यावरच हा आपल्याला गॉज लावून घ्यायचा आहे. आणि मग अशी मी तुम्हाला थर्मोहबचा जो डबा दाखवला त्याच्यामध्ये जी पावडर असते त्या थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला ही अशी पेस्ट तयार करायची आहे आणि त्या फेस गॉजवर लावून घ्यायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपण डायरेक्ट आपल्या स्किनला हा जो थर्मोहब पॅक आहे तो का नाही लावला, तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्या स्किनमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि हा फेस गॉज लावल्यानंतर आपल्या स्किनमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्या स्किनला फायदा होतो. त्याच्यामुळे हे फेस गॉज आपल्याला कंपल्सरी वापरायचा आहे. तुम्ही डायरेक्टली हा पॅक स्किनवर नाही लावू शकत, त्यामुळे हा फेस गॉज तुम्ही इथे वापरू शकता. आणि हे फेस गॉज काढल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट ग्लोईंग स्किन कशी दिसते ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं आणि हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात हा पॅक वाळायला 1-1 तास लागतो, पण इथे 15 ते 20 मिनिटात हा पॅक ड्राय झालेला आहे. आणि बघा, ड्राय झाल्यानंतर चेहरा बघा, आता तुम्हाला हे बघा किती ग्लो आलेला आहे चेहऱ्याला, म्हणजे इन्स्टंट ग्लोईंग फेशियल ज्याला म्हणतात ते हे आहे. आणि आता बघा, आपल्याला परत इथे हाताने तो पॅक थोडासा सुट्टा करून घ्यायचा आहे, कारण कडक असतो तो, त्यामुळे हाताने थोडासा
आपल्याला हाताने ज्या क्लिन्झिंगच्या स्टेप्स आहेत त्या वापरून पूर्ण पॅक सुट्टा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने क्लिन्झिंगच्या स्टेप, त्यामुळे तुम्हाला सांगत आहे क्लिन्झिंगच्या स्टेप्स, मसाजच्या स्टेप तुम्ही पाठ करून ठेवा, प्रॅक्टिस करून ठेवा, पण तुम्हाला त्या आल्या पाहिजे. ते बघा अशा पद्धतीने क्लिन्झिंगच्या आपल्याला इथे स्टेप करून घ्यायचा आहे. आणि इन्स्टंट ग्लो तुम्हाला हे वाईपअप केल्यानंतर, हे पुसल्यानंतर तुम्हाला जो इन्स्टंट फेशियल ग्लो आहे तो बघायला मिळणार आहे. त्यामुळे इथेच व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इन्स्टंट ग्लो कसा दिसत आहे. आणि याच्यानंतर आपल्याला हे वाईपअप केल्यावर आपल्याला सनस्क्रीन लावून सोडून द्यायचं आहे. सनस्क्रीन लावायची आहे कारण त्या उन्हात जाणार आहेत, त्यामुळे आपल्याला इथे सनस्क्रीन लावायची आहे. आणि हे झालं आता थर्मो फेशियल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा मी जी माहिती सांगितली ती जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असेल आणि तुम्ही जर इथंपर्यंत आला असेल आणि इथंपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नाईस व्हिडिओ किंवा जसा तुम्हाला वाटेल व्हिडिओ तसा तुम्ही कमेंट करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.